माझे रूम पार्टनर IT इंजिनियर आहे, 2 वर्ष झाले रूमवर सगळे कोर्सेस केलेले, त्यांना प्लेसमेंटच नाही. एवढ्या कंटाळे ते म्हणते वडापावची गाडी टाकतो आम्ही. त्याला कॉल करा, रिझल्ट कधी येणार आहे, ते म्हणतात थांबा तुमचा रिझल्ट येईल, लवकरच येईल. लवकर म्हणता असे 5-6 महिने जातात. एखादा मुलगा मुलगी मिली तरी डबल पेपर देणार का? असं कसं म्हणताय? असं कसं म्हणताय तुम्ही? पण हो महाराज इकडे बघा, तुम्ही असं कसं म्हणताय? परत मिली आणि परत पेपर कसं काय? चष्मा काढून बोला. नालायक शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान याचा राजीनामा दिलाच पाहिजे. त्याच्यामुळं आपल्या 30 ते 35 नाही तर 40 मुलांनी आत्महत्या केली. त्यामुळे त्या नालायक शिक्षण मंत्र्याचा राजीनामा दिलाच पाहिजे. आधीचा त्यांनी काय केलं आणि आम्ही काय केलं ते नका बघू. तुम्ही त्यांनी नाही केलं म्हणून तुम्हाला निवडून दिलं. तुम्ही असे पेपर फोडताय, तुम्हाला निवडून दिला. पण तुम्ही तर चांगले काम करा. तुम्ही कशाला पेपर फोडताय? तुम्ही माफी तर मागा, साधी माफी तर मागा. पेपर फुटीचे होते त्यांना फक्त फाशीची शिक्षा झाली पाहिजे, ही आमची सर्वसामान्य लोकांच्या वतीने मागणी आहे. आमचा सपोर्ट आहे पूर्ण काँग्रेस जनता पार्टीला, की जे आम्हाला झुरळ म्हणून हेनवलं गेलंय, घाणीतले झुरळ, यांचं काही होऊ शकत नाही आणि यांना आपण कसंही दाबू शकतो हे जे सांगितलं गेलेलं आहे, ह्याला झुरळ नेमकं काय करू शकतात हे आता भविष्यात दाखवायची वेळ आलेली आहे. नमस्कार, मी दत्तात्रय संगपाळ. रोखोक चर्चेमध्ये आपलं स्वागत आहे. सध्या पुणे विद्यापीठामध्ये, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये CGP कडून एक मोठं आंदोलन या ठिकाणी शांतताप्रिय या ठिकाणी आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे. काल पत्रकार परिषद झाली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये असं सांगण्यात आलं होतं की बाबा आम्ही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून हे आंदोलन करणार आहे. महाराष्ट्रातून विविध राज्यातून या ठिकाणी तरुण जे की CGP आहेत, जे विद्यार्थी आहेत, ते या ठिकाणी आंदोलनासाठी आलेले आहेत. मी आंदोलनामध्ये आहे नाही, मी माझं विद्यापीठाचं कामाला आलो होतो मित्राचा, ते रिक्सर बोलतो आणि हे सांगताय की रिसिग्नेशन पाहिजे ते पाहिजे. मी रिक्सर एक साधारण प्रश्न आहे सर, हा एक साधारण प्रश्न आहे. आजचे जेवढे बी यंग जनरेशन आहे काय ते कमवून खाऊ शकत नाही का? काही काम करू शकत नाही. आजचे रिक्वायरमेंट काय असते सर? नीटचा पेपर लीक झाला, एक्सेप्ट करतो. काही पोरांचं भविष्य धोक्यात आलं, काही पोरांचं नाही. ऐका ना सर, ऐका ना, पेपर लीक झाला एक्सेप्ट करतो मी, पण पेपर कोणी लीक केला? कोणाचं अंडरमध्ये लीक झाला, त्याचा खाली कोण होतं? त्याचा खाली त्याचं वरचं कोण होतं? वरचं नंतर वरचं त्याचं वरचा अधिकारी कोण आहे? ठीक आहे, बरोबर आहे ना, की यांचं म्हणणं पण बरोबर आहे असं तुम्हाला वाटत नाही? मी त्यांचा फक्त एवढं बोलतोय की जो अधिकारी होता लीक कुठून झाला? जिथे पेपर बनतो, बरोबर, तिथे पेपर बनतो. तिथे जर पेपर बनतो ना सर, एक पेपर साधारण तरी एक शाळेचा पेपर सुद्धा बनण्याच्या वेळेस जो तो पेपर बनतो त्या तिथे कोणीच नाही जात. फक्त पेपरचे कोऑर्डिनेटर जो बनवणारा पेपर टीचर आपला पेपर सबमिट करून सध्या या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर आहे ना 50,000 पेक्षा जास्त आंदोलनकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. नक्की हे का उपस्थित झालेले आहेत? एवढा आक्रोश यांच्या मनामध्ये का आहे सर? अगर 50,000 कार्यकर्ता आहे, हा यातून आंदोलन करताय सर, तर याच्यातून किती यंगस्टर आहे, युवा पिढी सर? स्पर्धा परीक्षेला होते, मी सुद्धा JEE मेन्सचे पेपर दिलेले आहे सर. ठीक आहे, माझ्या टायमाला ऑनलाईन चालू होतं. मी ज्या टायमाला ऑनलाईन चालू होतं मी त्या टायमाचं आहे, त्या टायमाला झालं होतं तेव्हा मी पेपर दिले, ते दिले. आमच्या वेळेस कशाला लीक झाले मग? हां, हे पेपर लीक जेव्हा होतात ना सर, पेपर लीक जर खालचा पेपर खाली पेपर बनतात, खालचा पेपर कोणी सर असतो, कोणी अधिकारी असतो, तो फोटो काढून घेतो. हां, आणि एक ऑन द फॅक्ट सांगतो सर, रेकॉर्ड आहे, तो फोटो काढतो, त्याला जास्ती पैशांची लालच असते, तो डार्क वेबवर वेचतो. डार्क वेबवरून तो पेपर तुमचा दुसरीकडे जातो. हा सिस्टम आहे सर पूर्ण. आणि तुम्ही कोणतीही वस्तू अगर डार्क वेबवर टाकली तर तिथे ट्रेसेबल नाही असत, त्याला टाइम लागतो ट्रेसेबल करायला. कोणी टाकलं? शिक्षण मंत्र्यांचं काही देणं घेणं नाही. हाय, 100% म्हणतो की शिक्षण मंत्री बी चुकलेली आहे, इंडियन एज्युकेशन बोर्ड बी चुकलेली, मी मान्य करतो. पण ती त्याचा कार्यावर प्रयत्न करते, तर थोडं तुम्हाला पेशंट ठेवायला लागेल. अगर गोष्टी झालेल्या आहे, गोष्टी निघतात बाहेर, तर त्याला इम्प्रूव्हमेंट करायला टाइम लागतात कोणत्याही गोष्टीला, तर थोडं पेशंट ठेवायचं. अगर तुम्हाला कोणताही न्यायाधीश अगर तुम्हाला कोणी कॉक्रोच बोलून जातोय, काय बोलून जातोय, तर कॉक्रोच कशासाठी बोलतात ते तुम्ही विचार केला का? ते कोणी विचार केला का? नाही, फक्त बोललं, सोशल मीडियावर टाकलं, हां, आणि यंगस्टरला कॉक्रोच बोललं, तर तुम्ही कॉक्रोच झाले का? फक्त कोणतं माणसं सर बोलल्यावर तुम्ही कॉक्रोच कसं काय होऊ शकतात? एक साधारण प्रश्न आहे माझा.
पण एखाद्या संविधानिक पदावरती तुम्ही त्या ठिकाणी बसलेला आहे, पण हा. तुम्ही असं बोलू शकताय का? सर त्या माणसाने बोललं, मी निंदा करतो त्या माणसाची की तुम्ही एवढा मोठ्या पदावर बसले, तुम्ही असं बोलायला नाही पाहिजे. मी एक्सेप्ट करतोय, ही त्यांचं चुकी झाली, त्यांनी माफी सुद्धा मागितली नंतर. पण यांचा काय अधिकार आहे की लगेच हे कॉक्रोच बनवायचं जनता पार्टी? तरुणांच्या मनामधील एक संतोष ऐका ना सर, असेल, ऐका ना त्या ठिकाणी सर. बेरोजगारी असेल, बेरोजगारीचं भारतात कुठे बेरोजगारी? महाराष्ट्रामध्ये बेरोजगारी कुठे बेरोजगारी मला सांगा. बरं. अगर तुम्ही काही करू शकत नाही तर तो असतो बेरोजगार. बरं. तुमच्या तेवढी ताकद नाही का तुम्ही 4 पैसे कमवून खाऊ शकतात? बरं. हा? काय केलं पाहिजे तरुणांनी इकडे इकडे? तरुणांनी काय केलं पाहिजे? मी सर सांगतो, तुमच्या का कोणतं टॅलेंट आहे? मला डेटाचं काम चांगल्या प्रकारे येतो. मी त्या फील्डमध्ये गेलो, ठीक आहे, मला जॉब नाही भेटाली, मी माझी स्वतःची फॉर्म चालू करेल. माझी स्वतःची फॉर्म चालू केल्यानंतर मी 10 लोकांना माझ्या खाली कामात ठेवेल. मला नोकरी भेटाली तर मी काय घरी बसलो का आरामात? एखादा विद्यार्थी आज पोस्ट ग्रॅज्युएट होतो, मी स्वतः पोस्ट ग्रॅज्युएट आहे. त्याच्यानंतर सुद्धा त्याला नोकरी भेटत नाही, मग त्याच्या अगोदरच त्या अरे विद्यार्थ्याला तर त्याला नाही पोस्ट तुम्ही शिक्षण देऊन विद्यार्थ्यांची दिशाभूल करताय असं वाटत नाही का? सर, अगर त्याला नोकरी नाही भेटत आहे तर त्या माणसाने त्याच्यावर काम करा, त्याच्या स्वतः स्किल सेटवर काम करा ना. बरं. आजची रिक्वायरमेंट काय कंपनीला? टुडे रिअल फॅक्ट, त्याला लागतं स्किल सेट. अगर तुम्ही 12वी BCA पास सुद्धा राहिली, अगर तुमचं चांगलं स्किल सेट राहिलं, कंपनीचा रिक्वायरमेंट काय आहे, त्याला चांगलं स्किल सेट येतं, हा भाऊ याला चांगलं स्किल सेट येतो, मी याला जास्ती पगार देतो, माझा अंडरमध्ये ठेवतो त्याला. हा, माझं म्हणणं आहे स्किल कसं भेटणार यांना? जे म्हणतात ना स्किल करा, कॉलेजला स्किलवाले कुठले जॉबच नाही, म्हणजे कोर्सेस नाही आहेत ना. आता यायला लागलेत ना कोर्स, Courses कुठे नव्हते? कधीपासून यायला लागलेत? Courses कुठे नव्हते? स्किलवाले कोर्सेस कधीपासून यायला लागलेत ते ऐक सांगा ना. मला, डेट सांगा. हा सांग. भैया पेपर ही नहीं होंगे तो रिजल्ट ही नहीं आएगा तो रुको, कैसे रुको, चलेगा? एक मिनट। जो पेपर लीक का आपने बोला, कहाँ पे? डार्क वेब बोल रहे हैं ना, डार्क वेब पे जाता है। डार्क वेब पे पहले जाता ही नहीं, वहाँ पे मंत्री के बेटे वहाँ पे एग्जाम दे रहे और पास करे। पिछले साल ही जो लास्ट ईयर हुआ था मराठी मध्ये, नाही, मराठी हिंदीचे ते बोला. हा, आधी पण नाही, या वर्षी पण ते मंत्री कुठला तरी आहे, माझं डोक्यात नाव नाही आहे त्यांचं, पण नाही. सध्या यांचं म्हणणं असं आहे की बाबा महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये बेरोजगारी नाही. बेरोजगारी नाही, यांना आता कोण सांगणार आहे? आता कोण सांगणार आहे? सदाशिव पेठेत जाऊन बघा, सगळे तुम्हाला बेरोजगार दिसतील पोरं. हा रे सर, ऐका, म्हणताय ना तुम्ही, हा रिझल्ट बघा, तू काय मला एवढं ही फ्री झालेली आहे दुसऱ्या महिन्यात, अजून फ्रीचाच रिझल्ट नाही. पीसी झालेला आता मागच्या वर्षी complete. BCA पास आउट आहे ना? हा. तू BCA पास आउट हा. ठीक आहे. हा. हा, मी सुद्धा BCA पास आउट आहे. तू BCA पास आउट झाला, मी पोस्ट ग्रॅज्युएशन घेतली, ठीक आहे, घेतली बरोबर. आणि तू कोचिंगचं सांगतोय ना मला की कोचिंग कधीपासून आलं, काय आलं? स्किल बेस्ड कोर्सेस कधीपासून आले? ऐकून घे. प्रत्येक जनरेशनचा प्रत्येक वेळेसचा टाइम वेगळा वेगळा असतो. आताची रिक्वायरमेंट काय कंपनीजला की तुमची डिग्री आहे तुमच्या जवळ, पण तुमचं टॅलेंट काय, तुम्हाला कोणतं? ऐकून घे. ऐकून घे ना. ऐका ना, महाराष्ट्र तुम्ही बोलता ते, मी दोन वर्ष झाले नोकरी तुम्हाला भेटणार नाही. सरकारने Private मध्ये तुम्हाला करायच लागणार. IT इंजिनियर आहे. भेटणारच नाही माझे रूम पार्टनर IT इंजिनियर आहे. 2 वर्ष झाले रूमवर सगळे कोर्सेस केलेले, त्यांना प्लेसमेंटच नाही. एवढे कंटाळे ते म्हणते वडापावची गाडी टाकतो आम्ही. एवढे कंटाळे, एवढा इंजिनिअरिंग वर खर्च केला त्यांनी, कॉलच येत नाही त्यांना, हायरिंगच नाही. TCS ने किती पोरं काढून टाकले, खूप काढून टाकले. राहिला गव्हर्नमेंटचा प्रश्न तुम्हाला, हिंजवडीमधून हा. सुद्धा 700 विद्यार्थ्यांना खूप काढून टाकले. IT क्षेत्रात एवढी मंदी खूप काढून टाकले. तुम्हाला सांगतो, हे बघा, हे दुसऱ्या महिन्यात माझी फ्री झाली. दुसऱ्या महिन्यामध्ये माझी फ्री झाली, याचा अजून रिझल्ट नाही. म्हणजे फ्रीचा रिझल्ट नाही. विचार करा, मेन्स कधी होणार, स्किल टेस्ट कधी होईल. मी 2 वर्ष घातले, फायनल लिस्ट मध्ये 2 मार्कांनी गेलो, परत फ्री दिली. आता याचा 4 महिने झाले, फ्रीचा रिझल्ट नाही, आणि अजून त्यांनी डेट पण फिक्स नाही केली की तुमचा रिझल्ट कधी. मग आम्ही तोपर्यंत काय करणार? माझी फ्री फिक्स निघते, मला मेन्सचा अभ्यास करायचा आहे, पण याच्यानंतर डबल 4 महिन्याला मेन्स घेतील. म्हणजे अशी प्रोसेस रेल्वेची 2 वर्ष चालते, एका पोस्टसाठी 2 वर्ष. सरकारी काम 12 महिने थांब. हा, सरकारी काम 12 महिने थांब. म्हणजे याच्यावर रेल्वे मिनिस्टर काहीच नाही बोलत. रेल्वेला कॉल करा, रिझल्ट कधी येणार आहे, ते म्हणतात थांबा, तुमचा रिझल्ट येईल, लवकरच येईल. लवकर म्हणता असे 5-6 महिने जातात. म्हणजे एज्युकेशन सिस्टीम पण मध्ये आधीचा जर विचार केला तर आताचा जर विचार केला तर बऱ्याच तरुणांना नोकरी भेटतायत. हे बघा, आधीचा त्यांनी काय केलं आणि आम्ही काय केलं ते नका बघू. तुम्ही
त्यांनी नाही केलं म्हणून तुम्हाला निवडून दिलं. तुम्ही असे पेपर फोडताय. त्यांनी काय केलं नाही म्हणून तुम्हाला निवडून दिलं. पण तुम्ही तर चांगले काम करा. तुम्ही कशाला पेपर फोडताय? तुम्ही माफी तर मागा, साधी माफी तर मागा. हे अकाउंटेबिलिटी पाहिजे. आता या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर आहे ना, राजीनाम्यानंतर ना सगळ्या प्रश्न सुटतील असं वाटतंय का तुम्हाला? चांगला एज्युकेशन मिनिस्टर बसवा. म्हणजे जो समोरचा येईल त्याला माहिती आहे की जर पुढे मी पेपर लीक केला तर असे तरुण रस्त्यावर येतील. म्हणजे तो पण फोडायच्या अगोदर NTA ला हो का कुठलीही एक्झामचं हे हो, IBPS हो, त्यांना सांगेल की तुम्ही पेपर फोडायचा नाही. चांगलं म्हणजे एक हे येईल त्याच्यामध्ये, काय येईल, एक स्ट्रिक्टनेस येईल त्याच्यामध्ये. म्हणजे यांनी जर राजीनामा दिला तर पुढचा जो बसन एज्युकेशन मिनिस्टर त्याला एक कळेल की पोरा रस्त्यावर येतात म्हणून. अगर तू मेक इन इंडियाची गोष्ट करतोय ना, मेक इन इंडियाची गोष्ट करतोय ना, तर मी मेक इन इंडियाचं बी सांगतो तुला. वेपन कोणाचं नाही, त्यांचा न्यूट्रल आहे. प्रत्येकाचं मत ते मांडत मी आहे. माझं मत तर मांडतोय. मी माझं मत मांडतोय. अगर नीटचा पेपर लीक झाला, ठीक आहे, हे चुकीचं होतं का नाही? मी एक्सेप्ट करतो. 23 मध्ये बी लीक झाला, 22 मध्ये बी लीक झाला, ठीक आहे, कंटिन्यू लीक झाला. ऐका, ते कधी चालू झालं? हा शब्द पण तुम्ही ऐका वापरला होता ना. तुम्ही हा शब्द वापरला की सरकार करते काहीतरी करते, पण दरवेळेस असंच होतं. 5 जीव गेले, ठीक आहे, 5 जीव. मी ते खरं 5 जीव काय नाही का? सांगतो, ते- मला मीडियाची घेणं देणं नाही, मी मीडियावर बोलतो. एखाद्या माझं इयर बॅग गेला, एखाद्या आई वडिलांचं पोरगी गेली, त्याचं काय? 5 जीव गेलेत, 5 जीव गेले ना, मग त्यांचं काय? 5 जीव गेले ना, मी एक्सेप्ट करतोय मरले. का बरं? Sorry. एखाद्या मला सांगा, एका जीव एखादा गेला. मिनिस्टर असला त्याच्या पोरांसाठी आत्महत्या केली का? अगर सांगा, केली का? अगर नाही केली. हा, सामाना त्यांचे बरं, पोरं आता त्यांचे राहिला पोरं विषय नाही. एक मिनिट. ठीक आहे. स्टॉप करा आता. राहिला विषय आता या ठिकाणी तुम्ही सगळे आंदोलन करते. एकच मिनिट बरं. ऐकून घे. ते 5 फोरम डेट झाले, सुसाईड केलं त्यांनी. हा, सुसाईड केलं काय? ते पुढचा पेपर देऊ नाही शकले होते. Mentality राहत नाही. सर, माझं हे ड्रॉप लागला. माझे सर ऐकून घे. अरे पण घरातला एखादा मुलगा मुलगी मिली तरी डबल पेपर देणार का? असं कसं म्हणताय? असं कसं म्हणताय तुम्ही? पण हो महाराज, इकडे बघा, तुम्ही असं कसं म्हणताय? परत मिली आणि परत पेपर कसं काय? चष्मा काढून बोला. कोणाचं मला सांग. ऊन असं बा, ऊन आमचा जीव गेला असं कसं बोलू सर शकता? बरं, राहू द्या. हा विषय येतो ऐकून घे. विषय असा आहे की या ठिकाणी आंदोलन करते म्हणून- या ठिकाणी आपला एकच मिनिट. मुद्दा आहे. हो. आपला एकच मुद्दा आहे, नालायक शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान याचा राजीनामा दिलाच पाहिजे. त्याच्यामुळं आपल्या 30 ते 35 नाही तर 40 मुलांनी आत्महत्या केली. त्यामुळे त्या नालायक शिक्षण मंत्र्याचा राजीनामा दिलाच पाहिजे, घेतलाच पाहिजे. मंत्र्यांनी जर राजीनामा दिला तर सगळ्या गोष्टी पूर्ण होतील असं तुम्हाला वाटतं? सगळ्या गोष्टी पूर्ण होऊ शकत नाही. ह्याच्यामध्ये आपल्याला नवीन बदल घडावा. अजून कोणकोणत्या मागण्या आहेत की जी विद्यार्थी या ठिकाणी आक्रोश पद्धतीने या ठिकाणी विद्यार्थी आलेत आणि शांततेने या ठिकाणी आंदोलन पूर्ण करत आहेत? प्रथम एक मागणी आहे, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे. दुसरी मागणी अशी आहे की जे परीक्षा लीक होत्यात तर कशामुळे होत्यात त्याची एक यंत्रणा एक व्यवस्थित पद्धतीने लागली पाहिजे. आणि 3 नंबर जे पेपर फुटी जे होते त्यांना फक्त फाशीची शिक्षा झाली पाहिजे. ही आमची सर्वसामान्य लोकांच्या वतीने मागणी आहे. आता या ठिकाणी काँग्रेस जनता पार्टीच्या वतीने मागणी आहे. आपल्या सगळ्या धोरणांची ही मागणी सगळ्या धुराळांची पण मागणी आहे. सगळी धुरळ विषय सामान्य माणूस म्हणून आम्ही इथं आलेलो आहे. कुठून आला तुम्ही? कुठून आला? मी नेरे मुळशी तालुक्यामधून आलेलो आहे. हा, आणि तुम्ही तिथूनच आम्ही पुण्याच्या ग्रामीण भागात तुम्ही या आंदोलनामध्ये काय म्हणून सहभागी झालेला आहात? आमचा सपोर्ट आहे पूर्ण काँग्रेस जनता पार्टीला की जे आम्हाला झुरळ म्हणून हिनवलं गेलंय, घाणीतले झुरळ, यांचं काही होऊ शकत नाही आणि यांना आपण कसंही दाबू शकतो हे जे सांगितलं गेलेलं आहे, ह्याला झुरळ नेमकं काय करू शकतात हे आता भविष्यात दाखवायची वेळ आलेली आहे. आणि ऐका ना 2 मिनिट, तुम्ही जे मगाशी म्हणले की बाबा फक्त एका मंत्र्याचा राजीनामा घेऊन बदलणार आहे का? तुम्ही बोलले ना नाही बदलणार नाही म्हणून त्यांना माफ करून सोडून द्यायचं का? नाही बदलत मग काय करायचं? सगळे बोकांडी घ्यायचे एक राजीनामा. मग आता असं म्हणणं आहे स्पष्ट की जे अभिजित दिपके सर आहेत त्यांनी
स्वतंत्र राजकीय पार्टी काढली पाहिजे एकदम काल पत्रकार without परिषदेमध्ये भ्रष्टाचार बोलताना असणारी. अभिजित दिपके यांनी म्हणले की त्यांच्या कुटुंबाला आणि त्यांना जीवे मारण्याची धमकी देत आहे अहो, मग दुसरं केलं का ह्याच्याशिवाय जो बोलतो त्याचा भारत देशामध्ये 2014 पासून नाही तर 2014च्या आधीपासून जो पण सर्वसामान्य लोकांचा आवाज उचलण्याचा प्रयत्न करतो त्याला इथं शहीद केलं जातं, गोळ्या घालून मारलं जातं, कोयत्याने मारलं जातं. त्यामुळे एक मिनिट त्यामुळे करू दे त्यांना रेकॉर्ड काय आपण कसला कायदा असू द्या, आपण कशाला भीत नाही. विषय फक्त एवढाच आहे. 2 मिनिटं आणि मुळात हे पोलीस नाहीये हे वॉर्डन आहेत कॅमेरा फिरवा जरा. त्यांना इकडे 2 मिनिटं प्रश्नांची उत्तरं द्या. त्यांचं काय मत होतं की सध्या सुरक्षा या ठिकाणी जर बोललं जातं की एखादी मुलाखत दिली की महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये बेरोजगारी नाही. बेरोजगारी सगळीच बेरोजगारी आहे. नाही बेरोजगार नाहीच आहे का ना इथं प्रत्येकाला महिन्याला लाख लाख रुपये पगार देते सरकार. 15,000 20,000 रुपयावरती काम करणारी मुलं आहेत तिथं. इंटरव्ह्यू सोडून आले भाई बघ हा माझा सीव्ही कशाचा इंटरव्ह्यू बरं आम्ही देशासाठी बलिदान द्यायला पण माग पुढे बघणार नाही. कारण हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा देश आहे. त्याच्यासाठी आम्ही गर्दन पण कापायला माग पुढे बघणार नाही. हो या ठिकाणी वेगवेगळे प्रश्न वेगवेगळे मुद्दे घेऊन या ठिकाणी CGPच्या आंदोलनामध्ये या ठिकाणी विद्यार्थी सामील झालेले आहेत. बरेच मुद्दे आहेत. बराच या ठिकाणी जनसंख्या समुदाय या ठिकाणी जमलेला आहे. 50,000च्या वरती त्या ठिकाणी आकडा झालेला आहे असं या ठिकाणी आंदोलनकर्त्याकडून सांगण्यात येत आहे. बरेच या ठिकाणी आंदोलनकर्ते आहेत. आपण त्यांच्याकडून नक्की काय मागणी आहेत, नक्की त्यांनी काय या आंदोलनामध्ये सामील झालेला आहेत या संदर्भात आपण त्यांच्याशी रोखठोक चर्चा करणार आहे. रोखठोक चर्चावरती मी दत्तात्रय संगपाळ पुन्हा भेटूया दुसरा विषय घेऊन.